आज मस्त असं चिकाचं दूध आलेलं होतं आणि म्हटलं चला चिकाच्या वड्या बनवायच्याच होत्या, तर म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करूया. कारण बऱ्याच वेळेस काय होतं, खूप जणींना असं वाटतं की दुधाच्या वड्या ज्या आहेत बनवायला खूपच कठीण आहेत, पण अतिशय सोप्या पद्धतीने बनल्या जातात. ज्यावेळेस पहिल्या किंवा मग दुसऱ्या दिवशीचं दूध असलं तर तेव्हाच वड्या बनवायच्या, तिसऱ्या दिवशीच्या दुधापासून जे आहे वड्या बनत नाही. तर हे जे आहे दुसऱ्या दिवशीचं दूध आहे आणि एक ठिकाणी जे आहे 1 लिटर चिकाचं दूध घातलेलं आहे. त्यामध्ये आपलं जे नॉर्मल दूध असतं ते 1 कप घातलेलं आहे. म्हणजे काय होतं, छान असं मेंटेन दूध होतं आणि वड्यासुद्धा छान अशा मऊ मऊ होतात. त्यानंतर जे आहे 230 ग्रॅम साखर आणि वाटीने म्हणाल तर 1 वाटी साखर जी आहे ती घातली आणि छान साखर जी आहे विरघळून घेऊया. म्हणजे साखर जी आहे छान अशी दुधामध्ये मिक्स करून घेऊया. आता कधी कधी काय होतं, कोणाकोणाला जे आहे गुळाच्या सुद्धा वड्या आवडतात, पण या ठिकाणी जे आहे आपण साखरेचेच बनवणार आहोत. त्यानंतर जे आहे अर्धा चमचा वेलची पावडर घातली. छान असं फ्लेवरसाठी तुम्ही हवं तर वेलचीचे दाणेसुद्धा यामध्ये घालू शकता आणि छान असं मिक्स करून घेतलं. इकडे जे आहे कढई ठेवली, ती कढईमध्ये 2 ग्लास पाणी घातलं. अशा प्रकारे एखादी रिंग किंवा मग स्टँड ठेवा, त्यावर जे आहे आपल्याला ज्यामध्ये वड्या बनवायच्या आहे ते, तुमच्याकडे टीन असेल तर टीन ठेवा, नाहीतर मग असलं आपलं साधं ताट ठेवलं तरीसुद्धा चालेल. पण आता दूध जे आहे खाली न ओतता अगोदर कढईमध्ये आपल्याला ज्यामध्ये ताटामध्ये वजायचं असेल तर ताट ठेवायचं आणि या पद्धतीने जे आहे मी ताट ठेवून घेतलं. आणि आता आपण त्यामध्ये हे जे दूध आहे चिकाचं हे घालून घेऊया. इथे जे आहे सगळी साखर व्यवस्थित अशी मेल्ट झालेली आहे. दूधसुद्धा आपण त्यामध्ये सोडून देऊया. आता तुम्ही पाहू शकता किती घट्ट आणि किती पातळ कन्सिस्टन्सी या प्रकारची ठेवलेली आहे. आणि आता आपण यामध्ये जे आहे सर्व चिकाचं दूध घालून घेतलेलं आहे आणि झाकण देऊन जे आहे 20 मिनटं हाय फ्लेमवर मस्त असं शिजवून घेऊया चिकाच्या दुधाच्या वड्या. या ज्या वड्या आहेत 6 ते 8 दिवस सहज टिकल्या जातात. फ्रीजमध्ये ठेवायच्या, सहज 6 ते 8 दिवस टिकल्या जातात. पण इतक्या दिवस जे आहे शिल्लकच राहत नाही, कारण 2 ते 3 दिवसामध्येच फस्त होऊन जाते. तर इकडे जे आहे 20 मिनटं झालेली आहे. आपण झाकण काढून पाहूया. तर हे बघा, अशा पद्धतीने ज्या आहे आपल्या वड्या झालेल्या आहेत आणि छान पद्धतीने जे आहे शिजल्या सुद्धा आहेत. आपण सुरी घालून चेक करू, एकदम क्लीन पद्धतीने सुरी निघून आलेली आहे. आणि अशा पद्धतीने जे आहे आपले वड्या जे आहे शिजलेलं आहे. थंड झालं की कट करून घ्यायच्या आणि अशा पद्धतीने जे आहे आपल्या वड्या तयार झालेल्या आहे. एकदम मऊ लुसलुशीत अशा या चिकाच्या दुधाच्या वड्या आहेत, तयार आहे. आता नेक्स्ट टाईम जेव्हा पण दूध येईल ना, तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल ना तर लाईक, शेअर, सबस्क्राईबसुद्धा करा. म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपीजचे व्हिडिओ जे आहे किंवा नोटिफिकेशन जे आहे तुम्हाला मिळत राहतील आणि छान छान रेसिपीज ट्राय करायला मिळेल अतिशय सोप्या पद्धतीने.